Hello everyone. Now in this video lecture we are going to talk about new chapter, that is chapter number 4, Kingdom Animalia. And in previous chapter we already discussed about the Kingdom Plantae. So you know the most of idea about the Kingdom Plantae. Kingdom Plantae divided into two sub kingdoms, that is Cryptogams and Phanerogams. After that Cryptogams again divided into two types, that is vascular plant and nanoscular plant, and the subkingdom Phanerogams again divided into single type, that is vascular plants. Then non-vascular plant again divided into two types. First is Thallophyta, then second is Bryophyta. And vascular plant divided into one type, that is Pteridophyta. And the Phanerogams subkingdom Phanerogams divided into single type of plant, that is vascular plant. And vascular plant again divided into two types, that is gymnosperm and angiosperm. And angiosperm again divided into two types, that is monocotyledon and dicotyledon. So this all idea or all classification is already discussed in chapter number 3, Kingdom Plantae. So in this chapter we discuss about the Kingdom Animalia, means in this chapter we discuss about the animals. So now we start to discuss Kingdom Animalia. So first we discuss about the criteria used for the animal classification. So ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी कोणत्या टाईपचा क्रायटेरिया यूज केला जातो ते सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू. सो सगळ्यात पहिला जो क्रायटेरिया तो आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. मीन्स जो ॲनिमल आहे त्या ॲनिमलचं ऑर्गनायझेशनचं कशा टाईपचं आहे. तर हे ऑर्गनायझेशनचा जो क्रायटेरिया आहे किंवा जे ग्रेड्स आहे ऑर्गनायझेशनचं ते सगळ्यात पहिले क्लासिफिकेशनमध्ये कन्सिडर केलं जातं ॲनिमलच्या क्लासिफिकेशनमध्ये. सो जे ऑर्गनायझेशन असतं ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन मीन्स त्याचं जे सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे किंवा त्याची जी बॉडी स्ट्रक्चर आहे ते बॉडी स्ट्रक्चर कशा टाईप ऑर्गनाईज केलं आहे तर त्याला म्हटलं जाते ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. तर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये सगळ्यात पहिलं येतं सेल्युलर ऑर्गनायझेशन. तर त्यांच्या सेल ज्या आहे त्या सेल कशा टाईप कशा ऑर्गनाईज केल्या आहे. आफ्टर दॅट सेकंड येतं सेल अँड टिश्यू. मीन्स त्याचे जे सेल आहे त्या सेलपासून काय बनतं टिश्यू बनतं. तर त्याचे जे टिश्यू आहे ते टिश्यू कशा टाईपले ऑर्गनाईज केले आहे. आफ्टर दॅट टिश्यू अँड ऑर्गन. तर टिश्यू जे आहे टिश्यूपासून काय बनतं ऑर्गन बनतं. तर ते ऑर्गन जे आहे ते ऑर्गन कशा टाईप ऑर्गनाईज झालं आहे. देन आफ्टर दॅट सेकंड जे बेस आहे क्लासिफिकेशनचा तो आहे बॉडी सिमेट्री. मीन्स जो ऑर्गॅनिझम आहे किंवा जो काही ॲनिमल असेल त्या ॲनिमलची जी बॉडी आहे त्याची सिमेट्री कशा टाईपची आहे. तर ज्या सिमेट्री असतं या सिमेट्री तीन टाईपची असेल. एक असेल असिमेट्री, देन सेकंड आहे रॅडियल सिमेट्री, आफ्टर दॅट थर्ड आहे सिमेट्री. तर आफ्टर दॅट थर्ड आहे बायलॅटरल सिमेट्री. तर बॉडी स्ट्रक्चर जे आहे किंवा बॉडी सिमेट्री जी आहे ऑर्गॅनिझमची किंवा कोणत्याही ॲनिमलची ती तीन टाईपची असू शकतं. असिमेट्रिक, रॅडियल सिमेट्रिक किंवा बायसिमेट्रिक, बायलॅटरल सिमेट्रिक. तर हे काय बॉडी सिमेट्री आहे. तर हे बॉडी सिमेट्री जे आहे ते आपण डिटेलमध्ये बघूच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बॉडी कॅव्हिटी. मीन्स कोणत्याही ऑर्गॅनिझमची बॉडी कॅव्हिटी कशा टाईपची आहे. तर बॉडी कॅव्हिटी जी आहे ती अगेन तीन टाईपची असतं. फर्स्ट असतं असिलोमेट, देन सेकंड आहे सुडोसिलोमेट अँड थर्ड आहे सिलोमेट. तर हे काय आहे सगळे बॉडी कॅव्हिटीचे टाईप आहे. म्हणजे ऑर्गॅनिझम एकतर असिलोमेट असेल, देन सुडोसिलोमेट असेल किंवा सिलोमेट असेल. तर या तीन पैकी कोणताही एक टाईप असेल त्याच्या बॉडी कॅव्हिटीचा. आफ्टर दॅट देन फोर्थ आहे जर्म लेयर्स. म्हणजे त्याच्या ज्या जर्म लेयर्स आहे कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या त्या कशा आहे. तर ते जर्म लेयर्स असू शकतो डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक. तर हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघू. जर्म लेयर डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक जे आहे ते कशा टाईपचे असतो. आफ्टर दॅट फिफ्थ आहे सेगमेंटेशन. मीन्स कोणत्याही ऑर्गॅनिझमचं सेगमेंटेशन कशा टाईपचं आहे. तो अनसेगमेंटेड आहे किंवा सेगमेंटेड आहे. हे सुद्धा क्रायटेरियामध्ये काय केले जाते कन्सिडर केले जाते किंवा हा सुद्धा क्रायटेरिया ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी यूज केला जातो. तर कोणते क्रायटेरिया यूज केले जातं. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, देन आफ्टर सेकंड इज बॉडी सिमेट्री, थर्ड इज बॉडी कॅव्हिटी, फोर्थ इज जर्म लेअर अँड फिफ्थ इज सेगमेंटेशन. तर ह्या 5 टाईपचे क्रायटेरिया जे आहे ते यूज केले जातं कशासाठी फॉर ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट बघू आपण. तर नेक्स्ट आहे ॲनिमल बॉडी प्लॅन. तर ॲनिमलचा बॉडी प्लॅन जो आहे तो कशा टाईपचा असतो. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे की तीन टाईपचे ॲनिमलचे बॉडी प्लॅन असतं. तर सगळ्यात पहिला जो बॉडी प्लॅन आहे तो आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. तर सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये काय होतं
हा जो ॲनिमल असतो सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये येणारा जो काही ॲनिमल असेल त्या ॲनिमलमध्ये कोणत्याही टाईपचे टिश्यू किंवा ऑर्गन फॉर्म होणार नाही. याच्यामध्ये काय असेल, फक्त सेल असेल आणि त्या सेल ज्या आहेत ते काय झाले असेल, ॲग्रिगेट झालेले असेल. इतर टिश्यू फॉर्मेशन होणार नाही किंवा कोणत्याही टाईपची ऑर्गन फॉर्मेशन होणार नाही. तर अशा प्लॅनला म्हटलं जाते सेल ॲग्रिगेट प्लॅन. तर सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये काय होतं, इन दिस बॉडी प्लॅन सेल्स डू नॉट फॉर्म टिश्यू ऑर ऑर्गन. मी तुम्हाला आधी सांगितलं की सेल जी आहे ती टिश्यू किंवा ऑर्गन फॉर्म करणार नाही, बट ज्या सेल आहे त्या काय होईल, एका ठिकाणी ॲग्रिगेट होणार. तर अशा बॉडी प्लॅनला म्हटलं जाते सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. देअर इज मिनिमल डिफरन्शिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर अमॉंग द सेल. तर याच्यामध्ये जे सेल आहे त्या सेलचं सगळ्यात कमीत कमी काय होणार, डिफरन्शिएशन होणार आणि त्याचे डिव्हिजन जे आहे ते डिव्हिजनसुद्धा कमी होणार. इट इज फाउंड इन पोरिफेरा. आणि हे अशा टाईपचं जर बॉडी प्लॅन आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन, हा जनरली तुम्हाला पाहायला भेटेल फायलम पोरिफेरामध्ये. तर हे जे एक्झाम्पल आहे हे आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅनचे. तर सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन किंवा सेल ॲग्रिगेट प्लॅन जो आहे बॉडीचा, हा तुम्हाला फायलम पोरिफेरामध्ये पाहायला भेटेल. आणि त्याचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. ठीक आहे, तर स्पॉन्जेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सायकॉन. तुम्ही स्पॉन्जेसला सायकॉनसुद्धा म्हणू शकता. तर सायकॉन जो ॲनिमल आहे त्या ॲनिमलमध्ये तुम्हाला सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन पाहायला मिळेल. आफ्टर दॅट सेकंड आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. तर ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये काय होतं, सॅक जी असतं, सॅक विथ सिंगल ओपनिंग. जी सॅक आहे किंवा त्याची जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये फक्त सिंगल टाईपची ओपनिंग असेल आणि सिंगल ओपनिंग आहे. तर त्या सिंगल ओपनिंगमध्ये काय होणार, जो ऑर्गॅनिझम आहे ज्याची बॉडी प्लॅन काय आहे ब्लाइंड सॅक असेल, त्या ऑर्गॅनिझममध्ये काय असेल, जी ओपनिंग आहे ती सिंगल ओपनिंग असेल. म्हणजे त्याला फूड खायचं असेल तर तो त्याच ओपनिंगनी खाणार आणि त्याला नायट्रोजनस वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकायचे असेल तरी तो त्याच ओपनिंगनी बाहेर टाकेल. मीन्स त्याच्यामध्ये इंजेशन आणि इजेशन जे आहे ते एकाच ओपनिंग थ्रू काय होणार, कॅरी आउट होणार. मीन्स याच्यामध्ये काय होईल, इन दिस बॉडी प्लॅन बॉडी इज लाईक अ सॅक विथ द सिंगल ओपनिंग. याच्यामध्ये काय असेल, सिंगल ओपनिंग असेल, दॅट इज द माउथ. This is the opening of this animal where digestion is carried out in this sac-like structure where ingestion and egestion takes place through same opening. तर या ॲनिमलमध्ये काय होणार किंवा या ऑर्गॅनिझममध्ये काय होईल, जो सिंगल ओपनिंग असेल दॅट इज माउथ थ्रूच काय होणार, हे फूडला खाणारसुद्धा आणि माउथ थ्रूच काय होईल, यांचं जे नायट्रोजनस वेस्ट असेल याच्या बॉडीमधलं ते काय होईल, बॉडीच्या बाहेर टाकल्या जाईल. आणि तुम्ही बघू शकता या ऑर्गॅनिझममध्ये सिंगल काय आहे, सॅकलाईक बॉडी आहे. ही सॅकलाईक बॉडी आहे. या सॅकलाईक बॉडी थ्रूच काय होईल, हे फूड खाणारसुद्धा आणि या सॅकलाईक बॉडी थ्रूसुद्धा काय होईल, याच्यामध्ये बॉडीच्या बाहेर नायट्रोजनस वेस्टसुद्धा टाकले जाईल. आणि याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. ठीक आहे, हे त्याचं एक्झाम्पल. म्हणजे हायड्रामध्ये काय असेल, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असेल. त्याच्यामध्ये काय असेल, सिंगल ओपनिंग असेल. सिंगल ओपनिंग थ्रूच काय होणार, डायजेशन होणार. आणि ते डायजेशन कुठे होणार, सॅकलाईक बॉडी स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यामध्येच काय होणार, इंजेक्शन होणार, मीन्स फूड खाणारसुद्धा. आणि इजेक्शन होणार, मीन्स जे नायट्रोजनस वेस्ट आहे ते त्याच्या बॉडीच्या बाहेरसुद्धा टाकले जाईल. सिंगल ओपनिंग, विथ द हेल्प ऑफ सिंगल ओपनिंग. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, थर्ड आहे लास्ट, ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन. तर ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅनमध्ये काय होणार, याच्यामध्ये एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर असेल. त्या ट्यूबलाईक स्ट्रक्चरमध्ये काय असेल, जे ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे त्या ट्यूबलाईक स्ट्रक्चरमध्ये जे माउथ आहे ते वेगळं असेल आणि ती जी ॲनस जी आहे ती ॲनस वेगळी असेल. मीन्स माउथ थ्रू काय करेल, ते फूड खाणार आणि ॲनस थ्रू काय करेल, ते बॉडी जे आहे त्याच्या बॉडीमध्ये जे नायट्रोजनस वेस्ट आहे ते नायट्रोजनस वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकलं जाईल. तर अशा बॉडी प्लॅनला म्हटलं जाते ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन. आणि हे ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन जे आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल कुठे, फिशेसमध्ये. ठीक आहे, हे याचं एक्झाम्पल आहे ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅनचं फिशेस. तर याच्यामध्ये काय होणार, ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅनमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. तर याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे ती कुठे आहे, ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. देन माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट ॲट अ 2 सेपरेट एंड. याच्यामध्ये जे माउथ आणि ॲनस जे आहे ते 2 सेपरेट एंडला प्रेझेंट असेल. तुम्ही ते बघू शकता, हे त्याचं माउथ आहे आणि हे तिचं ॲनस आहे. ठीक आहे, तर हे त्याचं माउथ आहे आणि हे त्याचे ॲनस आहे. तर याचीवाली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती 2 सेपरेट एंडला प्रेझेंट आहे. मीन्स माउथ जो आहे फर्स्ट एंडला आहे आणि जो ॲनस आहे तो सेकंड एंडला आहे. देन आफ्टर दॅट एंड्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल द फायला शोज धिस टाईप ऑफ बॉडी प्लॅन. आणि जो फायलम ॲनिलिडा आहे त्या ॲनिलिडापासून तर त्याच्यानंतरचे जेवढे काही फायलम असेल त्या सगळ्या फायलममध्ये तुम्हाला अशा टाईपची डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहायला मिळेल. म्हणजे त्याचे जे 2 एंड आहे माउथ अँड ॲनस हे काय असेल, 2 एंड सेपरेट असेल आणि याच्या 2 सेपरेट एंड थ्रू काय होणार, याची डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असेल.
तर ह्याचं एक्झाम्पल काय? फिशेस हे एक्झाम्पल आहे कशाचं? ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅनचं. आफ्टर दॅट वी डिस्कस द क्रायटेरिया ऑफ जम लेअर. आपल्याला इथे जम लेअरचा आणि जे सिमेट्री बघितली होती, त्या सिमेट्रीचे 2 क्रायटेरियाज होते क्लासिफिकेशनचे, ते आपल्याला इथे डिस्कस करायचे. तर आपण बघितलं होतं की जम लेअर जे आहे त्या जम लेअर 2 टाईपचे असू शकतं. कोणत्या? ब्लास्ट आणि डिप्लोब्लास्ट आणि ट्रिप्लोब्लास्ट. तर डिप्लोब्लास्ट आणि ट्रिप्लोब्लास्ट कशा टाईपचं असतं? म्हणजे ऑर्गॅनिझम जो आहे तो क्लासिफाईड होतं ऑन द बेसिस ऑफ जम लेअर कोणत्या टाईपचे असेल? मग डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. तर डिप्लोब्लास्ट कशा असेल? तर डिप्लोब्लास्ट जी जम लेअर असेल कोणत्याही ऑर्गॅनिझमची, त्याच्यामध्ये काय असेल? 2 लेअर असेल. एक असेल एंडोडर्म आणि दुसरी असेल एक्टोडर्म. तर एंडोडर्म आणि एक्टोडर्म जर शो करत असेल कोणताही ऑर्गॅनिझम, तर तो जो ऑर्गॅनिझम आहे तो कसा आहे? डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहे. मीन्स त्याच्यामध्ये 2 जम लेअर आहे. आफ्टर दॅट जर ऑर्गॅनिझम कोणताही शो करत असेल जम लेअर ट्रिप्लोब्लास्ट, तर कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये जर ट्रिप्लोब्लास्ट जम लेअर असेल तर त्याच्यामध्ये 3 टाईपचे जम लेअर्स असणार. फर्स्ट इज एंडोडर्म, देन सेकंड इज एक्टोडर्म आणि थर्ड इज मिझोडर्म. तर त्याच्यामध्ये कोणत्या किती आहे? 3. आणि डिप्लोब्लास्टमध्ये किती आहेत? 2. तर 2 शो करत असेल तर डिप्लोब्लास्टमध्ये येणार आणि 3 शो करत असेल तर ट्रिप्लोब्लास्टमध्ये येणार. हे झालं कशाचं? जम लेअरचं क्लासिफिकेशन. आफ्टर दॅट त्याची आपण बघू सिमेट्री. तर ऑर्गॅनिझम जो आहे कोणत्या ऑर्गॅनिझमची सिमेट्री जी आहे ती 3 टाईपची असू शकतं. 3 पैकी कोणत्याही एका टाईपमध्ये तो ऑर्गॅनिझम क्लासिफाईड होऊ शकतं. तर सिमेट्रीचे 3 टाईप कोणते आहे? असिमेट्रिक, देन सेकंड आहे रेडियल सिमेट्रिक अँड थर्ड आहे बाय लॅटरल सिमेट्रिक. तर सगळ्यात पहिले आपण मिनिंग बघू सिमेट्रीचा. सिमेट्री मीन्स काय होतं त्याचा मिनिंग आपण पहिले बघू. आफ्टर दॅट तुम्हाला सांगेल असिमेट्री म्हणजे काय, रेडियल सिमेट्री काय म्हणजे काय, किंवा बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय. For example, this is the organism. This organism is the circular organism. If we तुम्ही काय केलं? एखादी जी एक्सिस टाकली, या सर्क्युलर ऑर्गॅनिझममधून तुम्ही एखादी फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्टिकल एक्सिस टाकली, तर ही झाली वर्टिकल एक्सिस. तुम्ही वर्टिकल एक्सिस टाकल्यानंतर याचे काय झाले? 2 सेम पार्ट झाले. तुम्ही बघू शकता इकडला एक हाफ राऊंड झाला आणि इकडला एक हाफ झाला. तर याचे 2 सिमिलर पार्ट झाले. बघू शकता तुम्ही अशा टाईपचे 2 सिमिलर पार्ट झाले. तर कोणत्याही ऑर्गॅनिझमचे अशा टाईपचे 2 सिमिलर पार्ट जर होत असेल तर याला म्हटलं जाते सिमेट्री. ठीक आहे. सिमेट्रीचं मिनिंग काय? तर तुम्ही जर त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल एक्सिस टाका किंवा तुम्ही त्याच्यामधून वर्टिकल एक्सिस टाका. तुम्ही वर्टिकल एक्सिस टाकत असाल किंवा हॉरिझॉन्टल एक्सिस जर टाकत असाल आणि त्याचे जर 2 सिमिलर पार्ट होत असेल तर त्या ऑर्गॅनिझममध्ये काय आहे? त्याच्या ऑर्गॅनिझमची ती काय झाली? सिमेट्री झाली. याला म्हटलं जाते सिमेट्री. आफ्टर दॅट आपण बघू की असिमेट्रिक म्हणजे काय होतं, रेडियल सिमेट्रिक म्हणजे काय होतं आणि बायलॅटरल सिमेट्रिक म्हणजे काय होतं. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ असिमेट्री. असिमेट्रीचं एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर सायकॉन का झालं? कशाचं एक्झाम्पल आहे? असिमेट्रीचं. तर तुम्ही याच्यामध्ये जर एक्सिस टाकली, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर याच्यामध्ये वर्टिकल एक्सिस टाकली तर वर्टिकल एक्सिस टाकल्यामुळे याचे 2 सिमिलर पार्ट होत नाही आहे. आफ्टर दॅट तुम्ही याच्यात जर हॉरिझॉन्टल एक्सिस टाकली तर हॉरिझॉन्टल एक्सिस टाकल्यानंतर सुद्धा याचे काय होत नाही? सिमिलर पार्ट होत नाही. तर याचे सिमिलर पार्ट होत नसल्यामुळे याला म्हटलं जाते असिमेट्री. का बरं असिमेट्री? कारण याचे कोणत्याही टाईपचे हॉरिझॉन्टल एक्सिस टाकले तरी सिमिलर सारखे पार्ट होत नाही आहे आणि वर्टिकल एक्सिस टाकले तरी सारखे पार्ट होत नाही आहे. म्हणून याला आपण काय म्हणू? असिमेट्रिक म्हणू. आणि असिमेट्रीचं एक्झाम्पल काय आहे? सायकॉन इज द ऑर्गॅनिझम इज प्रेझेंट इन अ सी वॉटर. तर सी वॉटरमध्ये तुम्हाला सायकॉन पाहायला मिळेल. तर सायकॉनमध्ये जी सिमेट्री आहे त्याची जी बॉडी सिमेट्री आहे ती कशी आहे? असिमेट्रिक आहे. कारण त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल एक्सिस टाकली तरी त्याचे सिमिलर पार्ट होत नाही आहे आणि वर्टिकल एक्सिस टाकले तरी त्याचे सिमिलर पार्ट होत नाही आहे. आफ्टर दॅट देन सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला रेडियल सिमेट्रीचं. रेडियल सिमेट्रीमध्ये काय होतं? रेडियल सिमेट्रीमध्ये जो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे त्या ऑर्गॅनिझमचा जो केंद्रीय बिंदू आहे किंवा मधला जो पॉईंट आहे त्या मधल्या पॉईंटपासून आपण जर कुठेही एक्सिस टाकली, फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे एक्सिस घेतली, इकडे एक्सिस घेतली, इकडे एक्सिस घेतली किंवा इकडे एक्सिस घेतली, कोणत्याही साईडला जर तुम्ही त्याच्यावाल्या मधल्या बिंदूपासून जर एक्सिस घेत असाल तर त्या एक्सिसपासून काय होतं? त्याचे सिमिलर पार्ट होतं. तर अशा ऑर्गॅनिझम म्हटलं जाते किंवा अशी जी सिमेट्री कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असेल तर त्या ऑर्गॅनिझम म्हटलं जातं रेडियल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम. का बरं? कारण त्याच्यामध्ये काय होत आहे? त्याच्या बॉडीमधून कुठूनही एक्सिस टाकली तरी त्याच्या बॉडीचे सिमिलर पार्ट्स होत आहे, म्हणून त्याला म्हटलं जाते रेडियल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम. आणि याचं एक्झाम्पल आहे स्टारफिश किंवा जेलीफिश. हे जे एक्झाम्पल आहे हे जेलीफिशचं आहे. अगेन तुम्ही स्टारफिश जर कन्सिडर केली, स्टारफिशचे सुद्धा तुम्ही मधल्या बिंदूपासून जर एक्सिस टाकत असाल तर त्याचे सुद्धा सिमिलर पार्ट होतं. तर हे झाले रेडियल सिमेट्रीचं एक्झाम्पल. कोणतं? जेलीफिश और स्टारफिश. आफ्टर दॅट आपल्याला बघायचं आहे बायलॅटरल. तर बायलॅटरलमध्ये काय होतं? बायलॅटरलमध्ये जर तुम्ही हॉरिझॉन्टल एक्सिस टाकली तर
तुम्ही बायलॅटरलमध्ये जर वर्टिकल ॲक्सिस टाकली तर वर्टिकल ॲक्सिस टाकल्यानंतर त्याचे काय होतं, 2 सिमिलर पार्ट होतं. आणि कोणत्याही ऑर्गॅनिझमचे 2 सिमिलर पार्ट होत असेल तर त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जाते बायलॅटरल सिमेट्रिकल. फॉर एक्झाम्पल इथे दिला आहे हाऊस फ्लायचं एक्झाम्पल दिलं आहे. किंवा तुम्ही कॉक्रोचसुद्धा कन्सिडर करू शकता. कॉक्रोचमधून सुद्धा तुम्ही जर वर्टिकल ॲक्सिस टाकले तर त्या वर्टिकल ॲक्सिसमुळे त्याचेसुद्धा 2 सारखे पार्ट होतं. तर 2 सारखे पार्ट होत असेल तर त्याला म्हटलं जाते बायलॅटरल सिमेट्रिकल. आता इथे हाऊस फ्लायचं एक्झाम्पल दिलं आहे. हाऊस फ्लायमधून जर आपण अशी वर्टिकल ॲक्सिस टाकली तर ह्या वर्टिकल ॲक्सिसमुळे काय झालं, ह्या हाऊस फ्लायचे 2 सिमिलर पार्ट झाले आहे. इकडल्या साईडचा सारखाच पार्ट आणि इकडल्या साईडचा सुद्धा सारखा पार्ट. तर याला म्हटलं जाते बायलॅटरल सिमेट्रिकल. तर बायलॅटरल सिमेट्रिकलचं एक्झाम्पल आहे हाऊस फ्लाय किंवा कॉक्रोचेस. सिमेट्रिकलचे एक्झाम्पल आहे सायकॉन. रेडियल सिमेट्रिकलचं एक्झाम्पल आहे जेलीफिश और स्टारफिश. आणि बायलॅटरलचं आहे हाऊस फ्लाय और कॉक्रोचेस. तर हे झाली सिमेट्री. तर आय होप यू अंडरस्टँड द germ layer classification and symmetry classification. So this is the idea about the classification of any organism or any animal, and this criteria is used for the classification of any animals. So in next video we discuss about the animal classification according to the phylum. means जे ॲनिमल आहे ते अगेन अकॉर्डिंग टू द फायलम काय होतं, क्लासिफाईड होतं. तर ॲनिमल जे आहे ते अगेन क्लासिफाईड होतं 2 टाईपमध्ये. एक होतं इन्व्हर्टिब्रेट अँड वर्टिब्रेट. तर इन्व्हर्टिब्रेटमध्ये 10 टाईप्स येणार, मीन्स 10 फायलम येणार. आणि आफ्टर दॅट जे वर्टिब्रेट आहे वर्टिब्रेटमध्ये अगेन 5 फायलम येणार. तर ते अगेन फायलम वाईजसुद्धा क्लासिफाईड होतं. तर हे जे क्लासिफिकेशन आहे कशा टाईपचं होतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. सो आय होप यू अंडरस्टँड दिस इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस किंगडम ॲनिमलिया. सो थँक्यू.